नमस्कार विद्यार्थी मित्रो. तिसऱ्या दिवसाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेलाच असेल, वहीमध्ये तुम्ही लिहिलेला असेलच. आता आज आपण ब्रिज कोर्सचा जो आहे तो चौथ्या दिवसाचा काय अभ्यास आहे तो पाहणार आहोत. ओके, डे 4th class 10 subject mathematics part 2 contains Euclid's geometry. Sub contain coordinate of points, distance and betweenness. म्हणजेच पॉइंटचे निर्देशक, अंतर आणि दरम्यानता या गोष्टी आपल्या यामध्ये आज शिकायच्या आहेत. लर्निंग आउटकम्स टू बी एबल टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स व्हेन पॉइंट कोऑर्डिनेट्स आर गिवन. दिलेल्या पॉइंटचे जर कोऑर्डिनेट दिले असतील तर त्या पॉइंट मधलं अंतर काढायचं आपल्याला यामधून शिकायचं आहे. ओके, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ बिटवीननेस. दरम्यानता ही कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये कधी असणार आहे मध्ये ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये ह्या दोन गोष्टी आपल्याला या पाठामधून शिकायच्या आहेत, या चौथ्या दिवसामध्ये शिकायच्या आहेत. आता यामध्ये लेट्स वी थिंक पुणे and Ahmednagar and Sirur are in the straight line on one road. The distance between Pune and Ahmednagar is 120 kilometer. The distance between Sirur and Ahmednagar is 50 kilometer and the distance between Pune and Sirur 70 kilometer. So which city is middle between in which two cities? आता या ठिकाणी पहा, पुणे आणि अहमदनगर, ओके, या तीन सिटीज आहेत त्या स्ट्रेट लाईन मध्ये. तर द डिस्टन्स बिटवीन शिरूर अँड अहमदनगर इज 50 किलोमीटर. दिस इज द शिरूर. and the distance between Sirur and Pune 70 kilometer. Okay, the total distance between Pune and Ahmednagar is 120. That means PS plus SA, PS equal to 70, PA SA equal to 50 equal to 70 plus 50 120. That means 120 means the distance between Pune and Nagar equal to PA. That means we say that Sirur is the between Pune and Ahmednagar. याच्यावरून आपण काय सांगतो, या दोन डिस्टन्सची जर ऍडिशन टोटल डिस्टन्स एवढी येत असेल तर याचा अर्थ काय आहे की यस पॉइंट यस हा पी आणि ए च्या मध्ये, याचा अर्थ पुणे आणि अहमदनगरच्या मध्ये शिरूर आहे. ह्याला म्हणायचं बिटवीननेस. म्हणजे यस इज बिटवीन पी अँड ए और शिरूर इज बिटवीन पुणे अँड अहमदनगर. ओके, हा यातला बेसिक कन्सेप्ट आहे. म्हणजे स्ट्रेट लाईन असतील तर त्या टोटल जे पुणे आणि शिरूर अहमदनगर यामधलं डिस्टन्स 120 किलोमीटर आहे आणि शिरूर आणि नगर यामधलं 50 किलोमीटर आहे आणि पुणे आणि शिरूर यामध्ये 70 किलोमीटर आहे. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर 120 येते. 120 पुणे आणि नगर मधलं डिस्टन्स. याचा अर्थ शिरूर हे पुणे आणि नगर यांच्यामध्ये आहे. म्हणजे शिरूर बिटवीन पुणे अँड अहमदनगर हे बिटवीननेसची कन्सेप्ट आहे. ओके, important point coordinates of the points and distance. Observe the following number line. Observe this following number. This is the points and the coordinates. 5 minus 5 is the coordinate of A, minus 3 is the coordinate of 3, minus 2 is the coordinate of point C, 0 is the coordinate of O means this is the origin. Coordinate of point D is 1, coordinate of point E is 3 and E is the graph of point coordinate 3. याही पद्धतीने वाचलं जातं. आता या ठिकाणी बघा, कोऑर्डिनेट हियर द पॉइंट डी ऑन द नंबर लाईन डिनोट द नंबर 1. डी जो आहे तो या ठिकाणी आपल्याला कोणता नंबर डिनोट करतो तर 1 हा नंबर डिनोट करतो.
So it is said to be 1 is the coordinate of point D. म्हणजे D हा 1 हा D चा coordinate आहे. या ठिकाणी 3 point denote the number. E is the point denote the number 3. That means 3 is the coordinate of E. Then -2 is the denote the point C. That means coordinate of point C is -2. Similarly, -3 is the coordinate of point B. -5 is the coordinate of point A. Okay. To find the distance between 2 points, consider their coordinates and subtract the smaller coordinate from the larger. म्हणजे इथं 2 पॉइंट मधलं आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल तर काय करायचं आहे, डिफरन्स बिटवीन coordinate larger coordinate and smaller coordinate. For example, find the distance between B AB. काय येईल पहा, -3 is the greater, -5 is the smaller. Subtraction means distance AB equal to smaller, -3 is greater than -5. That means -3 minus in bracket -5 equal to -3 minus plus 5 equal to 2. 2 is the distance between this AB 1 and 2. 2 units. 2 units the distance between point A and B. या ठिकाणी काय करायचं, मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचं आहे. ओके. The distance between point E and D denoted by distance ED. या पद्धतीने डिनोट केलं जातं. Distance between E and D is denoted by distance ED. This is the same as length of ED. Length of ED पण किंवा length of segment ED. Now let us find the distance between A and B. The coordinate of A is -5. Coordinate of B is -3. -3 is the greater than -5. Okay. Distance AB equal to -3 is the greater coordinate and -5 is the smaller. Then -3 minus -5 minus plus -3 plus 5 equal to 2. Then that means the distance between point A and B is 2 units. Okay. The distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. आता हे distance 2 पॉइंट मधलं कसं काढायचं, तर मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचं आहे. जसं तुम्ही उजवीकडे जाल तसं वाढत जातो कोऑर्डिनेट आणि डावीकडे जाल तसं तो मायनस होत जातो. या म्हणजे या दिशेने गेला 1 2 3 4 5 6 इकडे -1 -2 -2 is less than -1 -3 is less than -2 -4 is less than -5 and so on. Okay. The distance between any 2 points is non-negative and real number. Distance हे नेहमी नॉन निगेटिव्ह आणि रिअल नंबर असणार आहे. ओके. म्हणजे ते डिस्टन्स हे निगेटिव्ह असणार नाही. जर डिस्टन्स 0 असेल तर दिस पॉइंट आर नॉट डिफरंट. द पॉइंट्स आर lie in a same position. म्हणजे त्या दोघांमधलं जर डिस्टन्स 0 असेल तर ते 2 पॉइंट वेगळे असणार नाही, ते पॉइंट एकच असेल. ओके. Betweenness. But if P, Q, R are the three distinct collinear points, there are 3 possibilities. आता या ठिकाणी हे 3 पॉइंट 3 possibilities असतील. म्हणजे Q is between P and R, point Q is between P and QR, point R is between P and Q, and point P is between R and Q. आता या ठिकाणी गणितीय पद्धतीने मांडायचं झालं तर कसं येईल, PQ plus QR equal to PR. That means point Q is between P and R. PR plus RQ equal to PQ. That means a point R is between P and Q. RP plus PQ equal to RQ. That means point P is between R and Q. Okay. हे 3 possibilities येतील तुम्हाला पॉइंटच्या, म्हणजे betweennessच्या. If the distance between PQ plus distance
But distance between PQ plus distance QR equal to distance PR. Then it's said that point Q is between P and R. Then between as shown in P या पद्धतीने दाखवलं जातं P dash Q dash R. म्हणजेच याचा रीड कसं करायचं बा पॉइंट Q is between P and R. ओके हे बिटवीन याचा कन्सेप्ट आहे. Midpoint of segment. If M is between A and B, segment AB equal to AM. AB equal to M. Then M is midpoint of segment AB. म्हणजे हे दोन जर सारखे असतील AB equal AM equal to MB, then M is the midpoint of AB. याचे समान भाग करतो म्हणजे midpoint means समान भाग. या AB चे दोन समान भाग केलेत midpoint. कधी असणार आहे if AM equal to MB असेल तर M हा त्याचा काय असणार आहे midpoint असेल. ओके Every segment has one and only one midpoint. कोणत्याही सेगमेंटला एक आणि एकच मिडपॉइंट असतो. त्याचे कुठलाही सेगमेंट घेतला तर त्याला एकच मिडपॉइंट असेल. ओके एक्सरसाइज आपल्याला पाहिजे इथं आता. On a number line, point A, B, C are such that distance AC equal to 10, distance CB equal to 8. Find the distance AB. आता या ठिकाणी किती पॉसिबिलिटीज येतील पाहायचं म्हणजे C कॉमन याचा अर्थ A and point C is between A and B. And find the distance AB. बा या ठिकाणी तीन पॉसिबिलिटीज असू शकतील. त्या कोणत्या आहेत बघा. C is between A and B. Next B is between A and C, and last possibility A is between B and C. आता या पद्धतीने असेल तर याचं इक्वेशन कसं लिहिलं जाईल AC प्लस BC इक्वल टू AB. आता या ठिकाणी AB ची व्हॅल्यू काढता येईल AC 10 प्लस CB 8 equal to AB. That means AB equal to 18. ही पहिली पॉसिबिलिटीज असेल. आता दुसऱ्या ह्या इक्वेशन मध्ये काय पॉसिबिलिटीज असेल बघा. AB प्लस BC इक्वल टू AC. आता व्हॅल्यूच्या आपल्याला AB काढायचं आहे. मीन्स AB plus BC equal to 8 equal to AC 10 means AB equal to 10 minus 8 equal to 2. Second possibility मध्ये length of AB किती आला distance AB हे 2 आलेले. नेक्स्ट लास्ट थर्ड प्रॉपर्टी पहा काय थर्ड पॉसिबिलिटीज काय इथं AB प्लस AC इक्वल टू BC. आता AB आपल्याला कॅल्क्युलेट करायचं AB प्लस AC 10 BC इक्वल टू 8. AB इक्वल टू 8 minus 10. AB इक्वल टू -2. आता -2 आलं म्हणजे डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. दॅट मीन्स
AB इक्वल टू इज नॉट इक्वल टू -2 म्हणजे हे पॉसिबिलिटी असू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी किती पॉसिबिलिटी आल्या? 2 पॉसिबिलिटी येतील. कोणत्या? C इज बिटवीन AB और B इज बिटवीन A अँड C. थर्ड पॉसिबिलिटी व्हॅलिड होत नाही. म्हणजे 2 पॉसिबिलिटी या ठिकाणी आहेत. निगेटिव्ह जर आलं डिस्टन्स याचा अर्थ ते पॉसिबल नाही. ओके, या पद्धतीने आपल्याला बाकीची उदाहरणं सोडवायची आहेत. ही मी एक सॅम्पल म्हणून तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. बाकीची जी उदाहरणं आहेत ते तुम्ही आपल्या वहीमध्ये घरी सोडवले. काय डाऊट आला तर मला विचारायचं आहे. ओके, ही आपला चौथ्या दिवसाचा अभ्यासक्रम आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P ऑन नंबर लाइन -3. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑन द नंबर लाइन व्हिच आर डिस्टन्स 5 युनिट्स फ्रॉम द पॉइंट P. आता या ठिकाणी कोऑर्डिनेट दिलेला आहे. ओके, बघ एक थोडं सिंपल म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया देतो यामध्ये. समजा हा P पॉइंट इथं आहे, त्याचा कोऑर्डिनेट आहे -3. याचा अर्थ इकडे 5 युनिट असेल, इकडेही 5 युनिट असेल. दोन कोऑर्डिनेट्स येतील याचे P चे. ओके, या P पासून ते दुसरा पॉइंट असेल त्याचे 2 कोऑर्डिनेट्स बघा, 2 पॉइंट इथे येऊ शकतात. एक पॉझिटिव्ह साइडला असेल, एक निगेटिव्ह. म्हणजे एकदा तो जो कोऑर्डिनेट एक्स घेतला तो एकदा लेस दॅन ग्रेटर दॅन -3 घ्या आणि एकदा लेस दॅन -3 घ्या, तुम्हाला 2 कोऑर्डिनेट्स मिळतील. ओके, आता इथं पॉइंट बघा, पॉइंट M is the midpoint of segment AB. Segment AB equal to 8 means इथं काय येईल पहा, find the length of AM equal to midpoint means half of AB equal to 1/2 into 8 equal to 4. म्हणजे M चे किती येणार आहे? 4. 2 समान भाग करायचे आहेत या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करायचं आपल्या वहीमध्ये आणि नंतर ज्यावेळेस तुमच्याकडून मागणी होईल त्यावेळेस द्यायचं आहे. सर्वांनी हे सोडवायचंच आहे. तुम्हाला याच्या सोबत PDF फाईलची लिंक दिली जाईल. त्याच नाही समजलं तुम्ही व्हिडिओ त्यामध्ये पाहू शकता किंवा आणखी डाऊट असेल तर मला नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके.